गुरु गोविंद दोनों खड़े किसके लागो पाए, बलिहारी गुरु आपणा गोविंद बताए. सतसाहेब हेमनदास. गुरु परंपरा ही आपल्या भारताला फार वर्षानुवर्ष लाभलेली परंपरा आहे. हा आता अपवाद ठरू राहिलेत. धीरेंद्र शास्त्री सारखे भोंदू बाबा, अनिरुद्धाचार्य सारखे भोंदू बाबा जे लाख लाख रुपयाचे पॅकेज घेता आणि एका दिवसासाठी येता कथा वाचायला. एका दिवसाचे लाख लाख रुपये घेणारे हे बाबा, धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे हे बाबा, हे गुरुपदावर बसण्यायोग्य आहेत का? विचार करा. गुरुसाठी सर्व शिष्य हे समान राहतात. मग चाहे हिंदू राहो, मुस्लिम राहो, शीख राहो, ईसाई राहो, कोणीही राहो. इवन त्यांच्या पुढे धर्म जात हे राहत नाही. पण आजकालचे बाबा या विपरीत चालत आहे. यांना शास्त्राचं काही ज्ञान नाही. असले हे बाबा बावटे. खरं पाहायला गेले तर संत रामपालजी महाराज हे खरे संत म्हणता येतील, खरे गुरु म्हणता येतील, किंवा गुरुपदावर बसतील ही त्यांचे तेवढी आहे त्यांचे. कारण त्यांचे ध्येय तुम्ही बघशाल तर तुम्हालाही आश्चर्यचकित वाटेल. त्यांनी केलेल्या मोहीम बघितल्या त्या देखील तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल. जसे की तुम्ही आताच बघू शकता, आजही यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता, अन्नपूर्णा मोहीम. अन्नपूर्णा मोहीममध्ये आज ज्यांच्याकडे खाण्यासाठी अन्न नाही, राहायला घर नाही, अशा लोकांना संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे स्वतः घरी जाऊन, त्यांच्या घरी जाऊन त्यांना अन्न पोच करताय. ज्यांना राहायला छत नाही त्यांना छत देत आहे. त्या व्यतिरिक्त त्यांच्या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये रमैनीसारखा विवाह सोहळा केला जातो, जो 17 मिनिटामध्ये विवाह पार होतो. त्यात 1 रुपयाही न घेता न देता तो विवाह केला जातो. त्या व्यतिरिक्त ज्या माई भगत आहेत किंवा ज्या महिला आहेत ज्यांची रमैनी, त्यांच्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा नसते. इव्हन त्यांनी त्या लेडीज किंवा त्या माईंनी जेव्हा नवऱ्याकडे जातात तेव्हा ते स्वतःच्या एका कपड्यावर आणि सोबत फक्त 2 कपडे घेऊन जाऊ शकतात. त्या व्यतिरिक्त आज ज्या अनुयायांनी त्यांची दीक्षा घेतलेली आहे त्यांचा आज नशामुक्त झालेला आहे. जे भारत सरकार वर्षानुवर्ष करू राहिले, पण कधी झाले का हो? विचार करा ना तुम्ही. ज्या भारत सरकारने लाखो रुपये स्पेंड केलेत आपल्या नशामुक्त होण्याकरिता, तरी भारत सरकार नशामुक्त करू नाही शकलं आजपर्यंत. का बरं? आणि संत रामपालजी महाराजांचे अनुयायी असे भरपूर आहे. सर्च करा एस ए न्यूज ट्रू स्टोरी म्हणून. यूट्यूबला सर्च करा ट्रू स्टोरी एस ए न्यूज. तुम्हाला त्यावरही स्टोऱ्या दिसतील ना. हो. त्या व्यतिरिक्त भरपूर असे समाजकार्य करू राहिलेत. असं एकही कार्य केलेत का? आपले धीरेंद्र शास्त्रींनी कधी एकही कार्य केलेत का? ते जादू टोना याच्यावर विश्वास ठेवणारे हे भोंदू बाबा. आणि आपला समाज जो आज सुशिक्षित आहे त्या समाजाला म्हणजे एवढीही जाण नाही की आपण कोणत्या मार्गाला चाललो आहे. सरळ कोणीही उठतं केव्हाही त्या धीरेंद्र शास्त्रीकडे जातं, जो हिंदू मुस्लिम करून राजनीतीमध्ये पडून सनी आपले पोटाची खळगी भरतोय. तुम्ही अशा लोकांना गुरु मानण्यापेक्षा अशा लोकांना गुरु माना ना जे समाजासाठी काहीतरी करू राहिलेत. संत रामपालजी महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे अनुयायी आज किती मोठे कार्य करत आहे. गरिबाला अन्न देणं, घर देणं, त्या व्यतिरिक्त दहेजमुक्त विवाह करणं, त्या व्यतिरिक्त नशेपासून समाजाला मुक्तता देणं, असे अनेक कार्य करत आहेत. आणि आपण त्यांच्याकडे न जाता आपण या भोंदू बाबांकडे पळतो.
अहो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हां आता येतील कमेंटमध्ये, मला येतील काही कमेंट, अवघड कमेंट करणारे पण लोक भेटतीलच. संत रामपालजी महाराजांचे उद्दिष्ट मी लावून देतो वाटेल तसं ह्या कोपऱ्यात, नाही तर मग स्क्रीनवर मी लावून देईल त्यांचे उद्दिष्ट. वाचून घ्या एकदा तुम्ही, त्यांच्या उद्दिष्टांकडे लक्ष द्या. हं? बघा, थोडा विचार करा. समाजाला दिशा देण्याचं कार्य हे फक्त संत रामपालजी महाराज करत आहे. यांनी फक्त रुद्राक्ष माळा विकलेल्या आहे. यांनी कधी ग्रंथ खोलून दाखवलेत का? यांनी कधी गीता खोलून दाखवली का? यांनी कधी वेद पुराण खोलून दाखवलेत का? आज हे संत रामपालजी महाराजांना शिव्या घालता. यांनी कधी गीता खोलून दाखवलीत का? आमचे गुरुजी संत रामपालजी महाराज हे एका शब्दावर, एका ओळीवर बोट ठेवून तुम्हाला दाखवत आहे. गुरु त्यालाच म्हणा जे ग्रंथांवर आणि म्हणजे जे पूर्णपणे ज्ञान हे ग्रंथांतलं देतील, याला गुरु म्हणतील नाही. त्यांच्या सत्संगमध्ये टाळ्या पिटणं हे नाही चालत. भक्ती मार्गात टाळ्या पिटणं चालत नाही. अहो आपले तुकाराम महाराज म्हणता, ज्याच्या घरी कीर्तन करावा, ज्याच्या घरी सत्संग करावा, त्याच्या घरी अन्नाचा कणही खाऊ नये. तसे केल्यास त्याची माता गमन होते. एवढ्या तिख्या शब्दात आपले तुकाराम महाराज बोलून गेलेत, आणि आपण या बंधुगिरीच्या मागे लागतोय. समाज कुठे चालला आहे? एक विचार करा. ज्या तुकाराम महाराजांनी एवढं सर्व बोलून गेले, तरीही अनिरुद्धाचार्य घ्या किंवा कोणी घ्या, किंवा आपले तो धीरेंद्र शास्त्री तो घ्या, तो येऊन काय बोलतो तुकाराम महाराजांबद्दल? किती वाईट साईड बोलून जातो तो तुकाराम महाराजांबद्दल. बघा, विचार करू शकता. तुम्ही सजान आहात. आता आपल्याला वाचता लिहिता येतं, पूर्वी वाचता लिहिता येत नव्हतं. तुम्ही एकदा ग्रंथ वाचू शकता, काय ती सत्यता पारखू शकता, आणि त्यानंतर तुम्ही विचार करू शकता. या व्यतिरिक्त मी काहीच बोलू शकत नाही. आपलं सत्य आहे.